आपण पाहता एका साईडनं शहापूर तालुक्यातील संघ शेरे संघ आणि दुसऱ्या साईडनं आपण पाहू शकतायत बदलापूर संघ। या दोन टीममध्ये एक कडी झुंज जी मात्र प्रेक्षकांना देखील पाहायला भेटेल। अग्रजन्य मैदान जे मात्र आपण पाहतोय या मैदानावरती खूप साऱ्या स्पर्धा ऑर्गनायझिंग होतात आणि ही स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला भेटली आहे। स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा जी मात्र आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय आणि आजचा तिसरा दिवस। आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघाल तब्बल 8 संघांचा लॉट्स मध्ये सहभाग होता। त्यामध्ये 2 मॅचेस आपण पाहिल्यात। 2 संघ नॉकआउट मध्ये या स्पर्धेचा बाहेर जात असताना आपण पाहिलेत आणि 2 टीम्स ज्या मात्र अगदी फर्स्ट फेरी जिंकत असताना आपण पाहिली आहे आणि आता ही तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे। गोलंदाजीमध्ये शहरी संघ पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीमधून दाखल झालेला गोलंदाज भूषण आणि त्याच्यानंतर फलंदाजीमधून आरफ आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतायत निसार हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना या सामन्यामध्ये फलंदाजीमधून भाईजान 11 स्टार बदलापूर संघाच्या माध्यमातून 5 ओव्हरचा हाही सामना आपल्याला बघायला भेटतोय, ज्यामध्ये फलंदाजी करत असताना भाईजान 11 स्टार बदलापूर संघ आहे आणि गोलंदाजी करत असताना शेरे संघ। दोन्ही संघ चर्चेचे संघ आहेत। दोन्ही संघ जर पाहिले तर या टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीणच्या क्षेत्रामध्ये खूप चर्चा करत असताना पाहिले आहेत, पण आज कोणाची चर्चा होईल? पहिला चेंडू गतिमत्ता बॉल स्विचित खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजीमध्ये। पहिल्या बॉलवरती बॅटर आपण पाहतायत आरफ या फलंदाजाचा। अक्षय रिप्लेवरती जाऊया। गती भरपूर चांगली होती आणि त्याच गतीच्या जोरावरती तिथे खेळपट्टीवरती फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती थांबवत असताना गोलंदाज भूषण पाहायला भेटतोय। भूषण रोहावं लागेल या मैदानावरती खेळ करत असताना चांगल्या खेळीचं, बट समोर भाईजान 11 स्टार बदलापूर संघ आहे ज्यांच्याकडे फलंदाजीचा झोन भरपूर स्ट्रॉंग पाहायला भेटतोय आणि आता मात्र फलंदाजी करत असताना बॅटर आरबच्या बॅटमधून ऑनसाइड सीमारेषेच्या पलीकडे चौकार। चार धाबा भेटतायत। पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलने सुरुवात केली होती गोलंदाजीमध्ये गोलंदाज भूषणने, पण समोर विसरून जमणार नाहीये। दुर्बरचा पल्ला मारलेला आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि तो पल्ला कशासाठी चेस केलाय तर इकडे आल्यानंतर खेळ जबरदस्त दाखवायचा आहे आणि मैदानामध्ये आपण पाहताय तर जबरदस्त फलंदाजी नोंदवतोय। या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आरफ अगोदर 4 आणि आता हा मॅक्सिमम ऑनसाइड सीमारेषेच्या पलीकडे पिकअप स्ट्रोक सिक्सर। चांगली फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहताय। बॅटिंग करत असताना इथे सध्या तरी बॅटर आरबच्या बॅटमधून चर्चा करावी लागेल। या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आरबला देखील आणि ती चर्चा इथून ऑलमोस्ट होती आहे। फुल लेन बॉल इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मॅच मध्ये इथून आता आपण बघू शकाल चर्चा शेरी संघाची देखील होईल, कारण इथून सामन्याचा सेट बॅटर आरबच्या खेळीचा होतोय अंत। यस विकेट। विकेट गेला इथे फलंदाजी करत असताना आपण बघू शकतायत भाईजान 11 स्टार बदलापूर संघाचा। आरबने तिथून खूप चांगली सुरुवात बनवली होती, जी सुरुवात हवी होती बॅटिंग करत असताना बदलापूर टीमला, पण इथून अरब जो आपण पाहताय पवेलियनच्या क्षेत्रामध्ये दाखल झालाय म्हणजे सर का इथून विकेट जो मात्र गमवलेला आहे फलंदाजीमधून भाईजान 11 स्टार बदलापूर संघाने। 1 साइड इनिंगचा डाव सुरू आहे। बदलापूर टीमचा विचार केला तर खूप चांगला संघ आहे, फलंदाजी देखील भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे इथे गोलंदाजी करत असताना शेरे टीमला देखील सोचून आणि समजून या सामन्यामध्ये खेळ करावा लागेल। ओहो काय चेंडू पाहायला भेटतोय, प्रचंड गतीचा सौदा इथून मैदानामध्ये खूप चांगला नोंदवत आहेत गोलंदाजीमधून भूषण या ओव्हरमध्ये। मंडटली पॉवर प्ले म्हटलं तर गोलंदाजासाठी भरपूर कठीण काळ असतो आणि इथे आपण पाहताय या कठीण काळामध्ये सध्या तरी गोलंदाजीमधून शेरे संघाचा भूषण चांगली गोलंदाजी करतायत।
आक्रमकता 2 चेंडूवरती तर राहिली होती फलंदाजीमधून भाईजान 11 स्टार बदलापूर टीमची. पण शेरी संघ देखील कमी नाहीये हे ते देखील सांगतायत. स्टेट हिटला फटका चांगला आहे. बॅक टू दी बॉलर, हेड स्ट्रोक दमदार पाहायला भेटतोय. वाडिस लॉंगॉनचं फिल्डर तिथे बॉलवरती पोहोचले. धावबाची संधी आणि मैदानामध्ये आता नामी संधी स्वीकारली आहे. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये भाईजान 11 स्टार बदलापूर टीमला हा दुसरा विकेट. आता नेहमीच म्हटलं जातं की एक चुकी करता तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्याचा प्रवास हा थांबवतो आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. जर तुम्ही रिस्क उचलत असाल तर तिथे अशा गोष्टी घडतात. आणि या मॅचमध्ये सध्या तरी आपण बघाल फलंदाजी करत असताना रिस्क उचलली या बॅटलमध्ये भाईजान 11 स्टार बदलापूर टीमच्या फलंदाजाने आणि ते आता गमावलेला आहे. या सामन्यामध्ये बदलापूर संघाने आपला हा दुसरा विकेट. तिथे बाद होत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. दोन विकेट इथे गमावलेल्या आहेत. दाफलकावरती 11 जाब आहेत. बॅटलमध्ये शेरे संघ गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतोय. पहिलं षटक संपलंय. या ओव्हरमध्ये भूषणने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, चौकार, षटकार, विकेट, डॉट बॉल आणि एक सिंगल प्लस इथे रनआउटची विकेट. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण बघाल एक विकेटी भेटल्या, 2 विकेटी भेटल्यात आणि 11 जाबा खर्च झाल्यात. म्हणजे गोलंदाजी खूप चांगली पाहायला भेटली या सामन्यामध्ये शेरे संघाची. 5 षटकांचा खेळ आहे आणि प्रथम 5 ओव्हरमध्ये गोलंदाजीमधून खेळ करत असताना शेरे टीम या सामन्यामध्ये आपण बघतोय 11 जाबा दाफलकावरती. दुपारचं सत्र आहे. कठोर तापलेलं वातावरण आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये हा क्रुशल दर्जाचा सामना प्रेक्षकांना देखील अनुभवायला भेटतोय. वाटेदल मजेदार आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजीमधून इथे चेंजेस होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज रुपेश मैदानामध्ये इथून दाखल झालेत ऑन बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकर एंडला इथून चर्चा करूया. फलंदाजी करत असताना लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आपण बघतायत. अहमद हा फलंदाज तिथे मैदानामध्ये आपण खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना अगदी तिथे बघू शकतोय. विकेट्स गेल्या, थोडंसं थांबावं लागेल या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना बजरंग 11 स्टार भाईजान 11 स्टार बदलापूर टीमला. ओहो, कटर बॉलचा वापर पडल्यानंतर हा चेंडू अधिकचा एक्स्ट्रा टर्न जो इथून खूप चांगला क्रिएट करतोय. अगदी आपण पाहतायत राईट हँडर गोलंदाज मैदानामध्ये रुपेशला, जिथून लेफ्ट हँडरसाठी जो राईट हँडरचा ऑफ कटर आहे तो लेग कटर ठरत असताना पाहायला भेटतोय. आणि बरोबर सुरुवात चांगली आहे याही ओव्हरची. रुपेश चांगला खेळ पाहायला मिळेल, चांगला खेळ पाहायला भेटतोय. मैदानामध्ये गती कमी वापरतायत पण जो लेंथ आतापर्यंत यूज केलाय गोलंदाजीमधून रुपेशने तो खूप चांगला पाहायला भेटतोय. बॅटच्या समोर चेंडूला नेलं जातं, त्याच्यानंतर एक्स्ट्रा टर्न भेटतो आणि त्याच कारणाचं अपोजिट अहमद हा खेळाडू इथून फंबल ठरत असताना पाहायला भेटतील. तिसरा चेंडू जबरदस्त बघायला भेटतोय. या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना भाईजान 11 स्टार बदलापूर संघावरती इथून प्रेशर तयार केले गोलंदाजीमधून शेरे संघाने. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सेकंड पॉवर प्ले आहे. सेकंड पॉवर प्ले मध्ये रुपेशने मात्र इथे गोलंदाजी खूप चांगली टाकली आहे. हाही चेंडू चांगला आहे. बॅक टू बॅक चौथाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र सेम टू सेम लेंथ वरती फॉलो करत असताना गोलंदाज रुपेश या ओव्हरमध्ये पाहायला भेटत आहेत. प्रेशर काय चीज आहे हे मात्र इथून या सामन्यामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. सध्या तरी फलंदाजी करत असताना इथे बदलापूर संघाच्या दाफलकाला 11 जाबा आपण बघाल, 2 विकेटी गमावल्यात. मॅच मध्ये फलंदाजी करत असताना आपण बघतायत अहमद हा फलंदाज सध्या या सामन्यामध्ये स्ट्रगल करतोय. सामना जबरदस्त आहे. मॅच मध्ये गोलंदाजीमधून शेरे संघाने चर्चा केली, रुपेशला आणला आणि रुपेश इथे सक्सेसफुली गोलंदाजी दाखवतोय. कटर बॉल, मिसाबिक स्ट्रोक, फटका बसलाय. झेलची नामी संधी, शॉर्ट पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये पकडला जाईल. संपला खेळ. विकेट नंबर 3. फलंदाजी करत असताना भाईजान 11 स्टार बदलापूर टीमला जो मात्र इथून खोवला गेलाय. फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा बदलापूर संघाने अहमदकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा इथून किंचित बऱ्याच क्षणामध्येच आपण जळून खाक झालेल्या पाहिल्या आहेत.
11 वरती 3 विकेट. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना शहरे संघ पूर्णपणे खूप चांगली चर्चामंत गोलंदाजी निभावतोय. खास करून रुपेश नावाची चर्चा या ओव्हर मध्ये ऑलमोस्ट खूप चांगली होतीये. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च नाहीये. म्हणजे कदाचित येणारा चेंडू जर इथे डॉट आला तर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हे निर्धारित षटक किंबहुना पाहायला मिळू शकते आहे. रुपेशने जबरदस्त गोलंदाजी केली आहे, प्रेशर मध्ये टाकलंय. समोर बॅटिंग करत असताना बदलापूर टीमला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटची अंदरुनी हिस्साची टॉप आहे स्वीपर मध्ये हा चेंडू इंटर झाला आणि याचबरोबर मैदानावरती आपण पाहतायत निर्धारित षटक गोलंदाजी करत असताना रुपेश या गोलंदाजाकडे पाहायला भेटतंय. ऑफ कटर होता, पडल्यानंतर थोडीशी हरकत राहिली. बॅटची टॉपेज घेत असताना चेंडू हेडफील्ड मध्ये स्टॉपेलेबल केला. षटक क्रमांक मैदानामध्ये 2चा काही संपतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला आपण पाहतायत फलंदाजी करणाऱ्या भाईजान 11 स्टार बदलापूर टीमच्या 3 विकेट 11 धावा. सामना दाफलकावरती तिथून फलंदाजीचं डिस्टन्स कदाचित गतीमध्ये घ्यावं लागेल फलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये भाईजान 11 स्टार बदलापूर टीमला. कारण समोर शहरी संघ आहे आणि शहरी संघाच्या विरोधात जर तुम्हाला दोन्ही हातांनी कडी झुंज खेळायचे असेल तर चॅलेंजिंग लक्ष इथे बनवणं फार गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये चेंजेस झाले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाज मयुरेश दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती. आउटसाइड द पॉपिंग क्रीज हा चेंडू नो बघायला भेटतोय गोलंदाज मयुरेशचा. एकसा चेंडू इथून डिलिव्हर करत असताना मयुरेश पाहायला भेटले आहेत. एकसा दाबेडे दाफलकाला इथून 12 धाबेवरती बदलापूर संघ पुढे ठेवतायत. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाज मयुरेशचा. इनसाइड आउटला फटका चांगला आहे. पण बघू शकाल एक्सा कव्हर एरियामध्ये फिल्डर्स सेट आहेत. इथे भेटली जाईल फक्त आणि फक्त एक धाव. सामन्यामध्ये प्रेशर आहे, थोडंसं धीम्या गतीने या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज खेळ करतायत या सामन्यामध्ये. भाईजान 11 स्टार बदलापूर संघ या सामन्यामध्ये कदाचित इथून गेम प्लॅन चेंजेस करू शकते. जर इथून फलंदाजी सेट झाली तर लोबा फुल टॉस, फुल लेन बॉल ऑन ड्राईव्हला हा चेंडू ढकलला गेला. तिथेही 2-2 शतरक्षक बॉलवरती पोहोच आहेत. सिंगलची पूर्तता याही चेंडूवरती सक्सेस होतीये. सिंगल आली आहे दाफलकावरती 14. प्रेशर आहे मॅच मध्ये आपण बघू शकाल ज्या 3 विकेट गमावल्या जे टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू होते ते लवकरच बाद झालेत आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत ही परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. आफ्टर बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग दाखवत आहेत आणि याही चेंडूवरती सिंगल. किंबहुना या मॅच मध्ये आपण बघू शकाल सिंगल्सने कदाचित मोठं धावफलक बनवू शकत नाहीये. त्यासाठी इथून आक्रमण करणे गरजेचे आहेत फलंदाजी करणाऱ्या भाईजान 11 स्टार बदलापूर टीमला. सिंगल भेटली आहे दाफलकावरती 15 धावा. प्रेशर अजून वाढतच चालले या मॅच मध्ये. अपोजिट बॅटिंग करत असताना इथे बदलापूर संघाच्या फलंदाजीवरती मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती पुढ्यात हा चेंडू बॅटचा अंदरुना हिस्सेला चेंडू टॉप एज होतोय. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये हा चेंडू दाखल होत असताना पुन्हा एकदा याही बॉलवरती एकच धाव. प्रेशर भरपूर आहे या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना सध्या तरी भाईजान 11 स्टार बदलापूर टीमवरती आणि त्याच प्रेशरला हँडल करत असताना या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट आपण बघू शकाल थोडीशी धीम्या गतीची फलंदाजी. लोवर फुल टॉस लॉफ्ट करतायत मिस्टाबिक स्टोक. फिल्डर आहेत, प्रोटेक्शन झोन सेट पाहायला भेटतोय मिड विकेट एरियामध्ये आणि आता पकडल्या जाईल विकेट. चौथा विकेट इथे फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा गमवलेला आहे बॅटिंग करणाऱ्या भाईजान 11 स्टार बदलापूर टीमने. प्रेशरला इथून हँडल करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे, परंतु इथे विकेट्स जास्ती जात आहेत.
विकेटची गळती जी मात्र इथे आपण करत असताना पाहिले फलंदाजी करणाऱ्या बदलापूर टीमला, आणि कौतुक करावं लागेल या मॅचमध्ये शेरीज संघाचे. पहिल्या स्पेलमध्ये आपण तिथे गोलंदाजी करत असताना भूषणला पाहिलं होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी जर बघायला गेले तर आपण गोलंदाजीमधून तिथे रुपेश या गोलंदाजाला बघितलं होतं. आणि आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये करून दिली होती गोलंदाज भूषणने, त्याच लेमध्ये गोलंदाजी बघायला भेटते मयुरेशची. 16 जाबा दाफलका भरतेत नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीमधून इजाज तिथे दाखल होत आहेत. आक्रमण करावी लागतील या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना बायजान 11 स्टार बदलापूर संघाला देखील. मयुरेश तयार, फुल टॉस चेंडू ऑन साईडला, फटका चांगला आहे. बॅक टू दी बॉलर रेड ऑन साईड समोर विशेप मध्ये हा फटका खूप चांगला बघायला भेटतोय. सकऱ्यांचा प्रयत्न होता तिथे. बॅटर इजाज म्हणत होते की एक्झॅक्टली 2 धावा हवा आहेत आणि इथून 2 धावा मिळाले जातील. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण 3चा खेळ संपादित होत असताना बघतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना इथे बायजान 11 स्टार बदलापूर संघ 18 या धाफलकावरती. अठरा धाबा दाफलकावरती आपण पाहतायत. आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकाल इथून गोलंदाजीमध्ये शहरी क्रिकेट संघाला आपण पाहिलंय खूप चांगली गोलंदाजी आहे. 18 चेंडूचा खेळ इथे संपवलेला बघायला भेटतोय. 18 धाबा खर्चही झाल्यात, म्हणजे सामन्यामध्ये आपण बघू शकाल आवश्यक 12 चेंडूचा खेळ शेष आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला बघायला भेटते. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक ही स्पर्धा आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये बघायला भेटेल. आणि ज्या प्रकारे कालांतराने ही स्पर्धा खरं या मैदानावरती संपादित होत असताना पाहायला भेटेल, तशाच पद्धतीनं याच मैदानावरती आपण बघू शकतात आणखीन एक मानाची स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीला येत असताना पाहायला भेटेल. खरं तर आपण बघतायत म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहू शकतायत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं A1 जोडी खरं तर आपण बघाल जय बोले स्पोर्ट्स कोरावळे आयोजित याच मैदानावरती श्री बालाजी चषक 2026 ची ही मानाची स्पर्धा जी मात्र या मैदानावरती आपल्या सर्वांच्याच भेटीला येत असताना बघायला भेटते. स्पर्धेची डेट आपण बघाल दिनांक 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत बघायला भेटते. आणि स्पर्धा जी आपण बघणार आहोत ती स्पर्धा खरं तर याच मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. आणि या स्पर्धेमधील पहिलं आकर्षक बक्षीस पाहायला भेटतंय 50,000 व तिथे एक बोकड व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 आकर्षक ट्रॉफी व एक बोकड. आणि त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000 आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक 15,000 आकर्षक ट्रॉफी. आणि पंचम पारितोषिक या स्पर्धेमध्ये 15,000 व आकर्षक ट्रॉफी. आणि विविध सारी पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर नक्कीच संपर्कामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी आकाशजी शिंगोळे आणि त्याचबरोबर प्रकाशजी धुमाळ या दोन व्यक्तिमत्वांना कंटिन्यू मॅचच्या दिशेने जातोय. गोलंदाजीमध्ये गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. गतिमंत चेंडू ऑन साईडला लपेटा मोडलाय, फटका चांगला आहे बट तिथे कनेक्शन थोडंसं अधुरा होतं. लॉंगॉनचा फिल्डरने केली आहे चुकी आणि आता लॉंगॉनला क्लिअर होत असताना हा मल्टी जिट हिट सिक्सर. नामी संधी होती आणि ती नामी संधी इथून ठुकरावलेली आहे फलंदाजीमधून. सिक्सर जो इथून बॅटर आपण बघू शकतायत रजब या फलंदाजाच्या बॅटमधून संकटमोचक बनावं लागेल या मॅचमध्ये. फलंदाजी करत असताना सध्या बायजान 11 स्टार बदलापूर टीम कडनं बॅकवर्ड स्वेलेग मध्ये हा चेंडू इंटर झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सिंगल या चेंडूवरती कन्वर्ट होती आहे. प्रेशर अजूनही तसंच पाहायला भेटतंय. ज्या 3 ओव्हरमध्ये आपण जे प्रेशर पाहिलं होतं बॅटिंग करत असताना बदलापूर टीमवरती, ते प्रेशर एक्झॅक्टली इथून शर्यत संघाचं अजून देखील कायम एकनिष्ठ वंचित बघायला भेटतंय. रुपेश इथे चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना फटका चांगला आहे, आड्या हाताने घेतला आणि बरोबर चेंडू फेकून दिलाय. फायनल एक सीमा रेखेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक होते बनले दर्शक आणि दर्शक होईल या फटक्याचा दिवाना. इजाजच्या बॅटमधून चौकार.
भेटतायत स्कोरबोर्डला इथून पुढेच एकदा आपण बघू शकाल फलंदाजी करत असताना जिथे सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये बायजान इलेव्हन स्टार बदलापूर संघ लो लिमिट मध्ये होता, तिथून आता इथून स्कोरबोर्डला थोडासा स्ट्रॉंग झोन जो मात्र आपण मिळालेला बघाल. 30 धाबा दाफलकावरती आहेत. या दोन खेळाडूंनी इथून चांगल्या धाबा द्यायला सुरुवात केली आहे. बॅक ऑफ द हँड थोडासा अगदी चेंडू ऑफ पेस हा चेंडू बघायला भेटतोय. मिडॉनचे फिल्डर्स इथे बॉलवरती पोहोचत आहेत. या चेंडूवरती दोनची मागणी होती. एक्झॅक्ट तिथे खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना इजाज म्हणत होते की बाई 2 धावा धावायच्या आहेत आणि बरोबर या चेंडूवरती आपण बघू शकाल 2 रन्स. 32 धावा दाफलकावरती आहेत. हळूहळू का होईना परंतु खूप चांगल्या रणनीतीमध्ये इथून मनस्थिती बाळगली गेली आहे फलंदाजीमधून. जडमध्ये केलंय. रुपेचा चेंडू खूप जबरदस्त पाहायला भेटेल. डॉट बॉल येईल. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना शर्यत टीमच्या माध्यमातून 4 ओव्हरचा खेळ इथून संपन्न होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीमध्ये वन साइड इनिंगला फलंदाजी करत असताना बायजान इलेव्हन स्टार बदलापूर टीमच्या 4 32 धाबा. बत्तीस धाबा दाफलकावरती आहेत आणि याचबरोबर आपण पाहतायत यापुढील होणारा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे शेही विपक्षात जयनमान एरनजाड या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ वन साइड इनिंगचा डाव जेव्हा समाप्त होईल तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तिथे टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करून राहायचं आहे. फर्स्ट इनिंगचा डाव सुरू आहे. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहताय जिथे 24 बॉलमध्ये गोलंदाजी करत असताना आपण शर्यत टीमला पाहिलंय ज्यांनी 32 धाबा खर्च केल्यात. प्रेशर जे सुरुवातीपासून तयार केलं होतं ते प्रेशर मी म्हणेन की खूप चांगलं आहे या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना शर्यत टीमचं. 32 धाबा दाफलकावरती आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात होती गोलंदाजीमध्ये. शर्यत टीमकडून गोलंदाज शुभम दाखल झाले आहेत. चेंज ऑफ पेस गती कमी केली आहे. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज इथे रजब बघायला भेटत आहेत. डॉट बॉल. प्रेशर खूप आहे या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना बायजान इलेव्हन स्टार बदलापूर संघावरती. वाटत होतं की टार्गेट खूप मोठं सेट केलं जाईल जिथे टॉप ऑर्डरच्या फलंदाजीमधून आपण आरफ या फलंदाजाला पाहिलं होतं जे की तिथे त्याच्या बॅटमधून खूप चांगली सुरुवात होती पण त्याची विकेट आली आणि तिथून या दाफलकाला आपण पाहताय फलंदाजी करत असताना बायजान इलेव्हन स्टार बदलापूर संघ खूप कमी पाहायला भेटतोय. हाय चेंडू चांगल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज शुभम मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. आज कदाचित शेरे संघ एक वेगळी स्वप्न घेऊन या मैदानावरती खेळ करण्यासाठी दाखल झालाय की काय हे मात्र या खेळामधून आपण बघताय. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलंय. बॅटचा अगदी स्लॉट मध्ये बरोबर फुल टॉस मिळाला आणि टोल वसूल करत असताना फलंदाज मैदानावरती बघायला भेटत आहेत. रजबा बॅटर. षटकार. सिक्सर येतोय. षटकार इथून मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर रजबच्या बॅटमधून येईल. स्कोरबोर्डला बॅटिंग करत असताना बायजान इलेव्हन स्टार बदलापूर टीमच्या 38 धाबा. चर्चमंत माहोल या सामन्यामध्ये बघायला भेटतोय. मागच्या ओव्हरमध्ये कोणतंच आक्रमण नव्हतं परंतु इथे शुभमच्या विरोधात बॅटिंग करत असताना क्रीजवरती बॅटर रजबने इथून आक्रमण नोंदवलेलं आपण बघाल. हालात आणि परिस्थिती मानतोय की या मॅचमध्ये कठीण आहे फलंदाजी करत असताना बदलापूर टीमची. परंतु नेहमीच म्हटलं जातं की संकट येतात संकट येतील परंतु संकटांवरती तुटून पडावं लागतं आणि इथे आपण पाहताय तुटतोय सध्या. बॅटिंग करत असताना फलंदाज रजब. स्कोर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. शॉट एक्सा खबर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक्सा फेकी. गतिमंत थ्रो जिथे आपण खेळपट्टीवरती बघू शकाल 2 धाबेची पूर्तता याही चेंडूवरती सक्सेसफुली भेटली जाईल. एक्सा खबर मध्ये हा फटका खेळला होता फलंदाजी करत असताना बॅटर रजबने. एक्सा फेकी तिथे आपण पाहताय सध्या शुभमच्या शरीरावरती हा थ्रो जो अगदी आकर्षित झालेला पाहिला इथे स्लॉट मध्ये आलाय. हवा के संग संग घटा के साथ चेंडू पाठवला ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. फलंदाजी करत असताना बॅटर रजबच्या बॅटमधून एक चांगली इनिंग बघायला भेटते. 11 चेंडू 23 धाबा इथे रजबच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात आणि त्याच्यानंतर स्कोरबोर्डला बायजान इलेव्हन स्टार बदलापूर संघ
इथे 46 कमी गतीचा बॉल लोबर फुल टॉस सॉफ्ट हँडेडला चेंडू फाईन लेग एरियामध्ये ढकलला गेले तिथे सिंगल मिळाली जाईल. अशा प्रकारे इथून मैदानामध्ये आपण बघू शकतायत वन साइड इनिंगचा डाव संपलेला आहे. इथून फर्स्ट इनिंगमध्ये बॅट फर्स्ट करत असताना बायजान 11 स्टार बदलापूर टीमला आपण पाहिले ज्यांनी धावफलकाला बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच 47 आणि इथून 48 धाबेचे लक्ष सेट करत असताना बदलापूर टीम आपल्याला बघायला भेटते आहे. आणि अगेन्स्ट सेकंड इनिंगमध्ये चेसिंग करत असताना 30 बॉल 48 धाबा शेरी संघ पाहायला भेटेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पुढचा सामना आपण बघणार आहोत. एका साईडनं शही विपक्षात जयमान एरंजाड या दोन टीममध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स तिथे रिपोर्टिंग करा. टॉस केला जातोय. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला बघायला भेटते आहे. स्वर्गीय अनंता गणपत कथोरी स्मृती चषक ही स्पर्धा जी मात्र आपण आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये अनुभवतोय. आजच्या लॉटचा विचार केला तर खूप ताकदीचे संघ जे मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि त्यामधून हा चालू सामना आपण खूप स्ट्रॉंग लिमिटचा बघतोय. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. शेरे विपक्षात जयमान एरंजाड या दोन टीम मध्ये शही विपक्षात जयमान एरंजाड या दोन टीम मध्ये पुढचा सामना आहे आणि या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. चला टॉस साठी यायचं आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना शेही विपक्ष एरंजाड दोन्ही टीमचे कर्णधार या. एरंजाड टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. शेही टीम आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे इथे. शेही टीमचा कॅप्टन आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या लगेच टॉससाठी. पहिल्या फेरीतील अंतिम सामना तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने बदलापूर संघ दुसऱ्या बाजूने शेरे हे दोन मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर झुंज देत आहेत. आज स्पर्धेचा तिसरा दिवस अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. मान्य श्री किसन अनंत कथोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. माजी नगराध्यक्ष मुरबाड शहराचे खऱ्या अर्थाने आणि त्यांच्याच संकल्पनेतून स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड 2026 मधील पहिलं पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचं. आणि अतिशय देखणं आयोजन या स्पर्धेचं झालंय. चांगले सहकारी समालोचक आम्हाला लागले. DJ मास्टर असतील, त्यानंतर चांगले टेक्निकल टीम गुणलेखक मित्र असतील आणि आयोजकांची देखील चांगली साथ आम्हाला लाभती आहे. दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत आणि पहिला चेंडू फेकायला देखील सुरुवात होणार आहे. शेही टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर लवकरात लवकर या. चला शेही टीम आपण फास्ट या थोडस. तर मी नक्कीच विनंती करतोय रुपेश साहेबांना आणि रुपेशजी ढमके साहेबांना आणि सुनीलजी चौधरी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे. तर सो आपण लवकरात लवकर यायचं आहे. निमंत्रित करतो आपणास. कॅप्टन येतोय शेहीचा देखील. लवकर या थोडंसं शेही टीमचे कॅप्टन, कारण सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. सामना चालू ठेवा. ओ हो हो हो, काय फटका आहे. फुल टॉस होता, गुडघा टेकला आणि बॉलला पाठवला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. हाय यूज अँड पॅरलल स्ट्रोक, हँडसम स्ट्रोक षटकार.
टेल्स आणि हेड्स एकाच नाण्याच्या दोन बाजू. अंतिम सामना पहिल्या फेरीतील दोन्ही बलाढ्य संघ. हेड्स इज द कॉल आणि काय पडलाय आपल्याला पाहायचं आहे. शाप आहे. तर टॉस जिंकला एरजदार टीमच्या कॅप्टन प्रथम डिसिजन पेंडिंग ठेवला. लवकरात लवकर कल्पा. तर खूप खूप शुभेच्छा शे टीम आपल्याला देखील या मॅचसाठी. तर मॅच झेलची संधी होती. 3 क्षेत्ररक्षक होते तिथे परंतु एकाच्या हातामध्ये चेंडू सापडला नाही. दरम्यान धाबा एकवटल्या. 2 धाबा दरम्यान एकवटल्या गेल्या. या दोनच्या मदतीने धावफलक आता आपण पाहतोय पुढे सरसावताना. धावफलकावर 8 धाबांची टोटल आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहतो. अटॅकिंग इरादा आपण फलंदाज भूषण आणि शुभमच्या माध्यमातून पाहतोय. ओपनिंग पेअर आरफवर निश्चितप्रमाणे हल्ला चढवला जातोय. समोरच्या दिशेला व्हॉट अ शॉट इनटू द स्लॉट आणि त्याला पाठवला आउट ऑफ द पार्किंग प्लॉट. दर्जेदार हिट. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता काय फटका होता. पुलर लेन्सचा चेंडू आणि त्याला समोरच्या दिशेनं पाठवून दिला. आयबॉ झेल देखील तिथे टिपला होता. आडवा बाट न खेळायचा होता. कलात्मक फटकेबाजीसाठी जाणला जातोय खऱ्या अर्थाने शुभम. यावेळी देखील गुडघा टेकला होता परंतु चेंडू थोडासा मात्र जास्त बाउन्स झाला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 षटकार, 1 दुहेरी धाब आणि 1 डॉट बॉल देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 5वा चेंडू अरबचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर होतं. विकेट ना. स्विशिट बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला तैनात होते. त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू पळालाय सीमारेषा पलीकडे. येतो हा दर्जेदार चौकार. हमेशा बहादूर का साथ देते आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला आपल्याला मिळालं. 5 चेंडूमध्ये तब्बल 18 धाबांची एक विस्फोटक इनिंग साकारतोय फलंदाज शुभम ठाणगे. त्याच्या बॅटमधनं 5 चेंडूमध्ये 18 धाबा आल्यात. अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. खेळपट्टीवर आरफ पहिलं षटक घेऊन जेव्हा आला तेव्हा असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक नक्कीच करतील भाईजान 11 स्टार बदलापूर, परंतु त्यांचे स्टार काही चालले नाही. पॉवर प्ले क्रमांक 1 सुरू आहे आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय फलंदाज शुभम ठाणगे. अंतिम बॉल शिल्लक आतापर्यंत 2 षटकार, 1 दुहेरी धाब, 1 डॉट बॉल आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला या षटकामध्ये. लास्ट टू गो अरबचा अंतिम बॉल ओव्हर द विकेट ना. ओ हो 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 व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द दिस मॅच. काय फटका आहे आणि चेंडूला पाठवलाय. रिव्हर्सच्या फटक्याने 6 धाबा वसूल केल्यात. येतो हा सिक्सर. समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धाबा फलकाबाद सोडल्या गेल्या. 3 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव. हा सामना पूर्णतः आता काबीज केलाय. या मॅच मध्ये पूर्णतः आपली पकड मजबूत करत असताना शेरे संघ 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24च धाबांची गरज आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि नक्कीच शेरे संघाला पाहतोय. शेरे संघाने आपले रंग दाखवलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. भूषण डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. अप्पूचा पहिला बॉल. यावेळी आडवा पाटणं फटका सुरेख आहे. डाऊन दी बॉल. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता तिथे आणि बॉलला पाठवून दिला एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच शुभमच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम फलंदाज भूषणने देखील केलंय. भूषणने देखील वीरेंद्र सेहवाग स्टाईलने पहिल्या चेंडूवर चौकार खेळून काढलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन घातक असतं खऱ्या अर्थाने.
गोलंदाजासाठी आणि तो घातपात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन, चांगला बॉल, फिंगर रोल, कटरचा वापर करण्यात आला. दरम्यान एकच धाव, स्ट्राईक रोटेट होते. इनफॉर्म बॅटर शुभम ठाणगे आता ऑन स्ट्राईक वर आपण पाहतोय. हा सामना खऱ्या अर्थाने झुकला जातोय. तराजू थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच शेरे संघाच्या बाजूनं परी वॉरियर्स 2175 शेरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी देखील केली होती. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज अप्पू बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्मर आहे समोर उजव्या हाताचा फलंदाज शुभम ठाणगे. चांगली बॅटिंग करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने यावेळी स्विशिटचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही तिथे आणि 22च्या स्वरूपात एक धाव तिथे घेतली जाईल. या एका धावेच्या मदतीने धावफलकात आपल्याला 30 या अंकावर पाहायला मिळत आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सामना लवकर फिनिश करण्याची काही दिसते दोन्ही फलंदाजांना, कारण दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहेत, त्याला चकमा दिलाय आणि चेंडू वळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमारेषेच्या पलीकडे मैदानाला धन 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 करत सीमा पार चौकार. यावेळी आडबापाटनं पुल केलाय. जबरदस्त स्ट्रोक डाऊन दी बॉल, मात्र क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने पकडला झेल. फर्स्ट विकेट डाऊन भूषणच्या स्वरूपात. पहिला मोठा धक्का शेरे टीमला. यावेळी आणखी एक चांगला फटका, काव शेप मध्ये हा फटका आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज आपण नक्कीच पवन येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 आता विजयासाठी फक्त आणि फक्त येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावांची गरज असेल. 13 धावा. बॉल फर्स्टचा डिसिजन स्वीकारला खऱ्या अर्थाने एरंजा टीमने. तर हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण फील्ड सजून घ्या आणि शेही टीम आपण बॅटिंगसाठी आपले बॅटर सज्ज ठेवा. अठरा चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. माफक असं आता समीकरण आपण समोर पाहतो. मिराज आलाय बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. तिसरं षटक आहे. आतापर्यंत 35 धावा येणारे 2 षटकामध्ये बनवल्यात. वेगाने धावसंख्या पुढे येण्याचा प्रयत्न. ऑन स्ट्राईक शुभम आहे, शुभम ठाणगे. पवन आहे आणि चांगला फटका. दरम्यान एकच धाव तिथे येते एका धावेच्या मदतीनं. स्कोर कार्ड थोडं चालते पुढे. आता 12 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये.
हा सामना पूर्णतः शांत राहिलाय. या सामन्यामध्ये मजा नाही आहे. सर्व प्रेक्षकांना माहिती आहे की जसा सामना व्हायला पाहिजे होता तसा सामना रंगत नाही मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी हा सामना रंगतोय. पण जेव्हा शुभम ठाणगे ऑन स्ट्राईक येईल तेव्हा मोठे फटके निश्चितच त्याच्या बॅटमधनं येतील अशी अपेक्षा प्रेक्षक देखील करत असतील, कारण त्यांनी आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 24 धाबा बनवल्या आहेत. येणारे 17 बॉल 12ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर आपली शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, टोवर आला होता फलंदाज डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेले फेकेल दरम्यान एक धाव शुभमला मिळते. 37 धाबाचा फलकावर. विजयासाठी 11 धाबांची गरज येणाऱ्या 16 बॉल्स मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोअर गतीचा बॉल. त्यावेळी मात्र चकमा दिला फलंदाज जज करवतो चेंडूला, परंतु त्याच्या नक्कीच शरीराला चेंडू आदरतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव सांघिक कोट्यामध्ये जोडली जाते. 38 धाबा आपण धाव फलकावर पाहतोय. आता विजयासाठी 10 बनवायच्या 15 मध्ये. नक्कीच व्यासपीठावर सन्मानित आहेत किसनजी अनंत कतोरे साहेब, त्यांच्या समेत ज्ञानेश्वर कतोरे साहेब देखील उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद लुटतायत. यामध्ये मात्र शॉर्टम्बूलचा देखना फटका आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीम पार. शुभम सबाटमधनं आणखी एक षटकार. साकारली आपल्या संघासाठी. 10 चेंडूमध्ये 37 धाबा आणि आणखी जर धाबा असतात तर कदाचित अर्धशतक झलकावलं असतं शुभमने, नो डाऊट. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो सांगायला खऱ्या अर्थाने भाग पडणार नाही, कारण इथे माहिती आहे सर्वांना की ज्या फलंदाजाने 10 चेंडूमध्ये 37 धाबांची विस्फोटक इनिंग साकारली तो शुभम ठाणगे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या शुभम मॅन ऑफ द मॅच साठी